कारण असं आहे की आंबेडकरांनी देव म्हणतो, आम्ही म्हणतो, अनिकेत हा अनिकेत तो अनिकेत, मी स्वतः. कॉन्स्टिट्यूशन आपण तिघांनी वाचली, घटना जी लिहिली गेली तर इतिहास सिम्बायसिस लॉ कॉलेजमध्ये शिकवत. एक वेगळ्या प्रकारचा हा महामानव आज तुम्हाला काय देऊन गेला असेल तर स्वाभिमान देऊन गेला, एवढं मी समजतो. आज परिस्थिती अशी आहे की सगळेजण म्हणतात मी एकाच घरावर इतर राजकीय संधी दिली. त्या घराच्या आजच्या पिढीचं काही त्याच्यात काही त्यांना ते फारसं आवडलं असेल असं मला वाटत नाही. बरोबर, मला माहिती आहे पण मी काही घरात भांडण लावत नाही. त्यांच्याविषयी मी काय बोलू. विश्वासाने त्याला लहान मुलासारखा आम्ही बघितलेला माणूस. आज तुम्हाला खरं सांगू का, बाकीचं सगळं सोडा, हे जेव्हा येरवडा जेलमध्ये होते तेव्हा ते राजासारखे तिथे राहिले. ते कोणामुळे राहिले? तुमच्यामुळेच, माझ्यामुळेच. मीच सांगतो, घरच्या डाब्यापासून सगळं. पण एवढी तर त्याची हिंमत होती, स्वतः का नाही उभं राहिलं, बायकोला का उभं केलं. स्वतः उभं राहायचं. कसंही विसरता येईल मला तुम्ही सांगा की ज्या घराला तुमच्या सगळ्यांच्या इच्छेविरुद्ध आम्ही सांगितलं म्हणून केवळ तुम्ही त्यांना निवडून दिलेलं आहे की आम्ही श्याम हा मुला माझ्याकडे यायचं, त्यांनी का सोडून दिलं ते यांच्यामुळे. ते हा आला आणि तो गेला, काय फरक पडला. हे घर पिटवा बोलले तेच, उलट ही सगळी घाण गेली तेच बरं झालं. आणि त्यांना कोणी सांगितलं होतं की त्यांना यावेळेस जर आमच्याकडे राहिले असते तिकीट देणार होतं, हे त्यांना स्वप्न पडलं. आम्हालाही बदल करता आला तर असं काही नव्हतं ते की तुम्ही डोक्यातनं काढून टाका. तुम्हाला त्यांनी तुमच्यावर अन्याय केले, हा तुमच्या समाजातलाच माणूस, राजकीय दृष्ट्या आम्ही त्याला वाढवलाच. तुमच्या घरादारांना, तुमच्या बाळांना, माझ्या बहिणींना त्रास द्यायला, घर उद्ध्वस्त करायला आमची संस्कृती नाही. आम्ही त्याला हे शिकवलेलं नाही. उलट बोलायचंच झालं तर अण्णांच्या पासून काय काय मी या घराला मदत राजकारणाच्या बाहेर केली आहे मी एकदा सांगेन. मला तुला तर माहिती आहे, लक्ष्मण सांगत आहे असं. अरे त्यांच्याविषयी मला नाही काय बोलायचं, तो गेला तेच बरं झालं. त्याला एकच मी तुला सांगेन की तिथनं परकीची वाट नाहीये बाबा. तिथं जे जे गेलेत ना ते परत येऊच शकणार नाही. घरी तरी बसतील. तालुका आणि गाव आणि पेठ हे काय सांगतात, अनिकेत ना अनिकेत पुण्याला जाईल, याला गोव्यातनं बाहेर काढलाय. पांडू तुला माहित नाही ते उद्योग. कधी मी फोन केला ना काय झालं तर नगरसेवक होता, कोणाच्या तक्रारी आल्या तर मी कोणाला बोललो, त्यालाच बोलायचं. तो नाही येत, तो नाही येत. कुठे? पुण्यात आहे, तिकडं गोव्यात आहे. तू इथं आहे हा. आता तुम्ही जरा नसता तर बरं झालं. तुम्ही मला काय तुमच्या शिवाय येत नाहीत, तुम्ही इंग्लिश मध्ये चांगल्या शिवाय देत. आणि माझी शिकायची तयारी आहे, त्यांना शिकवलं मला शिकवा, एवढं काय. शिवायचा प्रश्न सोडावा, ही संस्कृती आपली नाहीये. पण मी सांगू का, मी एकमेव नगराध्यक्ष फलटणच्या इतिहासाचे की नगराध्यक्ष झाल्यानंतर मी पहिल्यांदा मंगळवार पेठेचा हार घ्यायला स्वतःहून इथं आलो होतो. तेव्हापासून तुमच्यापैकी कोण, तुम्ही लहान असाल किंवा खूप लहान असाल, तुम्ही तर बाहेरनं जाणार असाल कदाचित, कुठं इथं कोणाची तुमची माहेर कुठे कोणाला नाही. तर ते काकडे आईवळे आणि इंग्लिश काय म्हणायचं एवढं मला पाठ आहे.
इंग्रज कोण आणि काय गायकवाड इंग्रजच आहे ना काय चालेल, त्याला मी सुधारवलं. ते पण यांनीच केले महाराष्ट्रात. कोणी ते हे त्यांनीच काय काकडे काय होईल काय इंग्रज सगळे आपलीच आहेत ना. काय असं कुठे असते काय इंग्रजांनी सगळे आपल्यावरती सगळेच प्रेम करतात. मला या जनतेने तुमच्या समाजाने इतकं प्रचंड प्रेम दिलेलं आहे. तुम्हाला खरं सांगू का, मी पहिल्यांदा आमदारकीला उभा होतो, मी 3 वेळा आमदारीतनं झालो. तिथं बूथ पडत नव्हतं. 80 पांडव मतदान. आता हे पांडव त्यांच्या उलट मी उभा राहिले की माझ्या बरोबर असायचं. इथं तुमच्या पुरतं बोलायचं झालं तर बारीक मोठा भाऊ हा माझा सगळ्यात लाडका होता. मला कल्पना नाही एवढं त्या माणसावर ऐकलं नाही त्यांनी, शेवटी गेला आपल्यातनं. तो असता ती वेळ झाली नसते. आणि ही लोक त्यांना आम्ही वाढवलं, खेळवलं, चुका माफ केल्या, सुधारणा करायचा प्रयत्न केला, त्यांना सावधगिरी सांगितली होती की तुमचं हे होणार आहे. आणि रघुनाथराजे तेच बोलले की ते काय आपण गेलेत का नाही गेलेत त्यांचं देवालाच पाहिजे. आणि अतिक्रमणाचा विषय जो आहे त्यांचं घर तरी अतिक्रमणातच आहे ना. पडायचं सगळ्यात पाडू ते तरी कोणाचं. माझ्या माहितीने वकील साहेब सरकारी जागा तिथे जास्त आहे. खाजगी आमची असेल नाही असं नाही. या आम्ही काय तुम्हाला 30 वर्षाचा हात लावलेला नाही. माझ्या डोक्यात येत उलट तुला खरं सांगू श्याम, मी एकदा पाऊस पडला होता, मला आठवत आहे ना आपला लक्ष्मी काकडे विजय काय कुठे विजय मला इथंच कुठेतरी घेऊन आला होता ना. हे निसर्ग होतं सगळं. मी पडलो चिखलात. त्यामुळे इथं होतो का अजून कुठं होतं ते काय आपण इथंच होतो. इथं होतो ना. बरोबर आहे ना. मी बरोबर होतो त्यावेळेस. काय गाडी तिथे पाणी टाकून बिकून धुवून काढलं. आता हे दुधाने आंघोळ करतो, आम्ही चिखलाने आंघोळ करतो. हा मोठा फरक आहे. दुधाने आंघोळ दूधच नाचक होत ते. तो विषय न बोललेला. हे तुम्हाला एकच शब्द देऊन जाणार आहे. काम दलित वस्ती या योजनेतने इतके प्रचंड आम्ही निधी आणला होता. तुम्ही फक्त एवढं माझं आहे का, मी इन्क्वायरीच लावणार आहे. मीच लावणार. मी अजूनही आमदार आहे एवढं लक्षात घ्या. आणि आमदाराच्या आधी मी वकील आहे. मोठ्या मोठ्याची मी तारंबळ केलेली एवढं तुम्ही लक्षात घ्या. पण करून द्या, त्यांची आहे ना एवढी मस्ती तेवढी करून द्या. शिंदे साहेबांच्याकडे आपण काय गेलो. पोलीस चौकीचा त्रास तुम्हाला झाला का नाही झाला? सर्वसामान्य आम्ही केलं कधी नाही. इतकी सत्ता माझ्याकडे होती. पण बघ तू उलट सुलट काहीतरी उद्योग करत असायला. सौंदर्याला माझे माहितीचेच होते. तुला कधी आम्ही त्रास दिलाय का? उलट हा इतका हुशार आहे. इथं काय भेटायचं नाही, मुंबईत भेटून काम करून घ्यायचं. बरोबर आहे. कधी नाही म्हटलं का तुला? आम्ही माणूस कधी वागलो ही आमची चूक आहे. मी 91 साली एक वाक्य उच्चारलेलं होतं, ते माझ्या डोक्यात आज आहे. आणि 2 मुलं पुढची बसलेली आहेत की नाईक निंबाळकर राजघराणं हे तुमच्याकडे मताचा गठ्ठा म्हणून बघणार नाही, माणूस म्हणून बघणार, जनता म्हणून बघणार. आणि ते काय आमच्या हातात असेल ते तुमच्यासाठी वापरलं जाईल. ते सत्ता असेल, डोकं असेल, पैसे असतील, काय ते असेल त्यात तुम्हाला बेघर होऊन देणार नाही. आम्हाला शब्द कसंही करून तुमचं घर तिथं बनवणार. फक्त तुमचं जे सहकार्य लागेल त्यासाठीच मी हा बदल घडवला की मी काय कायदा बोलतो ह्या अनिकेतला कळत ते. तिथं कायदा तोडायचा कसा कळत होतं आणि ते तोडायला आम्हीच मदत करत होतो. हे चूक आहे. त्या चुकाची भरपाई आज एक सुशिक्षित 2 मुलं ही पुढे आणलेली आहेत तुमच्यातली. त्यांना भरघोस मताने तुम्ही निवडून देऊन एकदा हा मंगळवार पेठ म्हणजे अमुक तमुक हा जो काळीमा लागलेला आहे हा आपल्याला धुवून काढायचा आहे. यावेळेस बाकीचे सगळे सोडून द्या. तिथं काय चालतं काय नाही माझं बारकाईने लक्ष असतं पेठेवर. तुम्हाला माहित नाही, मी जरी येत नाही पहिल्या एवढा तरी आता माझी जागा विश्वजित भरून काढतोय. तुला एक मजा सांगतो. मी आमदार झालो. मंगळवार पेठेत माझी मिरवणूक चालली होती. एकाने जीप थांबवली विश्व. तेव्हा तर मी सिगरेट ओढायचं.
तोच आहे का? आता काय मला सिगरेट दिली पेटवून जा म्हणा. एवढं प्रेम या वाटलं. अरे काय मी कसं तुम्हाला बेगर करू? ते झालं मला म्हणलं अरे किती गोष्टीचं किती आठवणी. आणि आठवणीवरच माणूस शेवटी माझ्या वयात जगत असतो. मला तुमची मतं केलेल्या चुका सुधारण्यासाठी पाहिजे. त्या मंडळींना आता तुमची जागा दाखवायची वेळ आली. जे वडिलांसारखं प्रेम देऊन या पद्धतीने जर बोलायला लागले, हे रामराजांनी 30 वर्षात काय केलं? 30 वर्षात एवढंच केलं की तुला वाढवून आम्ही भस्मासूर तयार केला. काय केलं? तुम्ही निर्धार हे काय आहे? असलं कधी मी सहनच करणार नाही. कोणी कोणाशी दोन बोलायचं वर्षापूर्वी एक किरकोळ नेता बाहेरून येऊन एक बॅग देऊन गेलाय पैसे फिरवायला. तेही उघड करू. सगळंच करू की आता काय त्यांना आली आहोत तर फेडू. त्यांचं नेतृत्व त्यांनी स्वीकारलं त्यांची तर फेडणारच आहे. काळजीच करू नका. तुम्ही त्यांना घाबरू नका. मला शब्द द्या की आम्ही घाबरतो. एवढं तुम्ही बाकीचं माझ्यावर सोडा. मी भीमाला मानतो. भीमाचा भाऊच राम मी आहे. असं काय घाबरू नका. निर्धास्त राहा. मंगळवार पेठ हे परत आपल्या पालिकेला आपल्याला या इलेक्शन मध्ये करायचं आहे आणि तो राहणार आहे. मला मी खरं सांगू का, ते नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत ते आता मूळ पदावर आलेले आहेत. कार्यकर्त्यांना दम भरायला लागले. बघून घेईन, करून घेईन, अमुक करीन, तमुक करीन, इतके दिवस गोड बोलत होते. आता त्यांची जी संस्कृती आहे ती उघड व्हायला लागली. कार्यकर्ते काय घाबरत नाहीत. शिंदे साहेबांनी त्यांना सरळ सांगितलेलं आहे. परवा तुम्ही होता की नाही सभेला मला माहित नाही, पण मी त्यांना स्टेजवर एकच म्हटलं की या पोलिसही जातात ना मला सोड. ही छळछावणी झाली होती पोलिसांची. पोलीस हे पोलिसासारखे वागतच नव्हते. तर तुम्हालाही वकील साहेबाचा अनुभव घेईल ते सरळच झालेलं. आता निदान या भाषा तरी म्हणतात तिथं इथंच चोर ते हेच चोर तिथं असायचे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी इतिहास जमा झालेला एक चांगलं भविष्य घडवू. तुम्हाला मी एक शब्द देईन, जेवढं तुम्ही शिकवाल मुलं तेवढी त्यांचं भविष्य घडवण्याची जबाबदारी आपल्या घराची जबाबदारी. आणि ही घाण जी गेली आहे ती कायम सुरंगल्या जाता नदीत टाकून देऊ एवढंच मी तुम्हाला विनंती करतो. आणि कोण आणि एक आरती यांना नगरपालिकेत बहुमताने पाठवू ही विनंती. मागच्या वेळी तिथे येता आलं नाही मला वाटतं बोर्डापर्यंत आपण आलो होतो. उशीर झाला आणि ते काय करतात उगाच काहीतरी कारण सांगतात. आचारसंहिता, भरारी पथक, फलानं सलानं हे रडीचे डाव करणारी लोक आहेत. बरोबर दिसायला लागला की त्यांचं ते सुरू होणार. त्यालाही तुम्ही घाबरू नका. शेवटी लोकशाहीमध्ये शेवटचं सत्य एकच असतं की ज्याच्या मागे जनता आहे, सर्वसामान्य माणसाचं प्रेम आहे, त्याला प्रत्यक्ष मोदी साहेब आले तरी हरवू शकत नाही. मोदी साहेब कशाला आपल्याकडे मोदी साहेबांच्या ठिकाणी आपल्याला काय घेणं ना देणं, कशाला दिल्लीला जायचंय. आणि हे तरी दिल्लीला जाऊन काय करतो? 5 वर्ष दिल्लीत यांनी सत्तेत काढली. एक पैसा तरी आणला का होते? अहो किती योजना आहेत तुला मी किती सांगेन. मी साधा नगराध्यक्ष होतो IDSM ती योजना मी दिल्लीत जाऊन कशी काढली शेवटी माझं मला माहिती. कामाला आम्ही कधीच कमी पडलो नाही आणि तुम्हाला कशालाच कमी पडणार नाही. एवढं प्रेम आणि हे एक प्रकारे उपकाराचं ओझं आहे. आमच्या चुका झाल्या आम्ही मान्य केलं की चुकी आता ते दिलं गेलं. त्यांनी गैरवापर केला. आम्ही काय त्यांना गैरवापर करण्यासाठी हे दिलेलं नव्हतं. ती चूक आता आपण सुधरू. तुमची साथ आम्हाला राहील एवढीच माझी कळकळीची विनंती.